सगळ्यांना जोडण्याचा दुवा आहे। मी माझ्या आईला खणाविषयी विचारलं असता ती सांगू लागली की लहानपणी त्यांना वर्षातून एकदा सणावाराला खणाची चोळी आणि परकर शिवला जायचा। पुढे लग्नाच्या वेळी मग चांगल्या दर्जाची खणाची साडी घेतली जायची। तीच साडी मग कित्येक वर्षे ती कौतुकाने वापरायची। आता जेव्हा माझी भाची खणाचा ड्रेस घालते तेव्हा आईला फार आनंद होतो। कदाचित तिला तिच्या नातीत तिचं बालपण दिसत असेल आणि हे बालपण खणांच्या ड्रेसमुळे दिसत असेल। थोडक्यात काय तर सध्या खण हा नवजात बालकापासून 80 वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला आहे। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पॉवरलूम उद्योगामध्ये वाढ झाल्यानंतर या खणाची मागणी बरीच कमी होत गेली, अगदी संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती। परंतु काही डिझायनर्स आणि विणकरांमुळे आता पुन्हा खणास उत्तम दिवस आले आहेत। आता तर खण दिमाखात रॅम्पवर कॅटवॉक देखील करतो आहे। खणाचे विणकाम हे ब्रोकेड प्रमाणे असते, मात्र मोठे काठ, त्यात जरीचे काठ ही खणाची ओळख मानली जाते। खणाचे वस्त्र कॉटन किंवा कॉटन सिल्क या धाग्यांपासून विणलं जातं। खण कापड बनवण्यासाठी ज्या प्रकारचे हातमाग लागतात ते विणकरांच्या घरातच असतात। त्यांच्या कुटुंबातील सर्वच व्यक्ती विणकामात तरबेज असतात। कर्नाटक मधील अनेक गावे तर साड्यांच्या निर्मितीसाठी लोकप्रिय आहेत। इथं घराघरात विणकर आढळतात। पूर्वी खण म्हटलं की सगळ्या साडीवर घालता येणारे ब्लाऊज असायचे, पण आता परिस्थिती वेगळी आहे। खणाचे कापड आता मोठ्या पण्यातही विणता येत असल्याने सध्या खणाच्या साड्या, कुर्तीज, ओढण्या यांची खूप जास्त मागणी मार्केटमध्ये आहे। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या खणाच्या सुंदर साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।